नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आज कमल हसनचा हिंदुस्तानी 2 बघितला न्यू चित्रा टॉकीज वाई येथे। गर्दी अजिबात नव्हती, कसा तरी शो झाला। पाऊसही नव्हता, पाऊस जास्त आहे म्हणून माणसं नाहीत असं असतं तर ठीक होतं, पण पाऊस अजिबात नव्हता, उघडला होता तरी माणसं गर्दी नव्हती। अखेर शो झाला। माझा आवडता डायरेक्टर शंकर यांनी डायरेक्ट केलेला सिनेमा आहे। मला जेवढ्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा थोडा कमीच आहे, पण आहे चांगला। मध्ये मध्ये थोडासा विस्कळीतपणा जाणवतो, पण चांगला आहे सिनेमा, जरूर बघावा। सिनेमावर खर्च भरपूर झालाय, अर्थात शंकर आणि कमल हसन दोघं आहेत म्हणल्यावर खर्च होणारच। सगळे सीन, सेट वगैरे वगैरे अगदी भरपूर खर्च केलेला आहे हे जाणवतं आपल्याला। पाठलागाचे सीन, आणखी कुठले सीन, ऍक्शन सीन सगळे अतिशय चांगल्या प्रकारचे झालेले आहेत। शेवटची फाईट, ते 5-6 असे बॉडी बिल्डर आणि कमल हसन, ही फाईट बघायला खूप मजा येते। शेवटची 20 मिनिटं तर अतिशय उत्कंठावर्धक आहेत। आता काय होईल, आता काय होईल सगळं, तर असं वाटतं आता हे सगळं उलटच होत चाललंय, असं कसं झालं आणि काय। पण शेवट चांगला केलाय, आणि शेवट मध्ये एक हे पण आहे, म्हणजे थोडक्यात काय की पुढचा भाग येणार आहे। नेहमीप्रमाणे कमल हसनचं काम चांगलं आहे, आणि इतर जे कलाकार आहेत त्यांची पण कामं चांगली आहेत। मध्ये मध्ये थोडासा विस्कळीत झालेला आहे, ते 1-2 गाणी टाकली ती, आणि गाणी अशी भव्य दाखवलीत, पण उगाच मध्ये ते स्टोरी मध्ये अडचण आल्यासारखी वाटते। गाणी घेतलीत भव्य एकदम, सेट बीट असा मोठा क्राऊड जमा करून गाणी हे केलीत, पण ती असं वाटतं एक तर अगदी थोडक्यात संपवायला पाहिजे होती, किंवा नसती तरी काय बिघडलं नसतं असं वाटतं। सिनेमातले काही प्रसंग मात्र खूप मोठे असं वाटतं, थोडेसे एडिट करायला पाहिजे होते ते। असे काही प्रसंग आणि गाणी अशी ती एडिट केली असती तरी अजून पिक्चर चांगला झाला असता। तरी पिक्चर बघण्यासारखा आहेच, आणि विषय भ्रष्टाचाराचा आहे, त्यामुळे तो जरूर बघावा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।